गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आलापल्ली येथील आक्रोश आंदोलन करिता अन्यायग्रस्त मजुरांचा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आलापल्लीचे माजी सरपंच अज्जू पठाण यांच्यासोबत बातचीत केली आहे व सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला दुर्गम यांनी एस मराठीशी बोलताना म्हणाले की अन्याय अत्याचार झालेल्या जनतेला आलापल्ली ग्राम पंचायतने न्याय दिले पाहिजे, अन्यथा भीक मागो आंदोलन करणार असे माजी सरपंच अज्जू पठाण यांनी बोलताना म्हणाले। अन्यायग्रस्त मजुरांना व समस्त आलापल्ली वासियांकरिता तेजपत्ता बोनस असेल, नळाची योजना असेल, कोंडवाडा असेल व अनेक असे समस्या घेऊन त्यांनी बसला आहे। या ठिकाणी आपण सुद्धा माजी ग्रामपंचायत सदस्य आहात, तर या आंदोलनाबद्दल आपण काय बोलणार आहात? सर, मी शकुंतला दुर्गम, माजी ग्रामपंचायत सदस्य आलापल्ली। माझं एकच म्हणणं आहे, जो आक्रोश साखळी उपोषण आहे त्या उपोषणाला जे अज्जू पठाणनी न्याय मागण्याचं काम करत आहे हे सत्यच आहे। कारण आलापल्ली वासियांना जे नळ योजना आलेली होती ती पूर्वरत पाणी घरोघरी गेलंच नाही आजपर्यंत। घरोघरी ती पाणी पुरवठा योजना पोहोचायला पाहिजे आणि प्रश्न होता तेंदू संकलनाचा, तर गोरगरीब मजूर तेंदू संकलन करून आपलं उदरनिर्वाह करतात। त्यामुळे जो तेंदू संकलन झालं, जे ग्रामपंचायतच्या वतीने किंवा पेसाच्या वतीने जो त्यांचं तेंदू संकलनाचं लिलाव झालं ते योग्य पद्धतीनं झालं की नाही मला तेवढं माहीत नाही, परंतु ते योग्य पद्धतीने रीतसर ग्रामपंचायतमध्ये मीटिंग आयोजित करून आपले पेपर न्यूज देऊन गावामध्ये दिवंडी देऊन आमसभा किंवा मासिक सभेमध्ये ठरवून तेंदूपत्त्याचं रीतसर त्यांनी तेंदू संकलन करायला द्यावं। पेसा अंतर्गत असो किंवा ग्रामपंचायत स्तरावर असो, परंतु व्यवस्थितपणे जर तेंदू संकलन केल्यानंतर त्यांना तेंदू संकलनाची मजुरी नियमित त्यांना देण्यात यावं, माझं पण मत आहे। माझं मत अजून सुद्धा आहे, गरीब लोकांच्या हक्काची न्यायाची लढाई जे अज्जू पठाण लढत आहेत, तर मी जनतेच्या साथ आहे। त्यामुळे माझं पण या अज्जू पठाण भावला समर्थन आहे। मी आजही जनतेच्या साथमध्ये आहे। माझी मागणी आहे, घरोघरी पाणी पाहिजे, तेंदूपत्त्याच्या मजुरांना पैसे मिळायला पाहिजे, नियमित आलापल्लीचं अतिक्रमणही हटलं पाहिजे। अतिक्रमण खूप झालं आहे आलापल्ली नगरीमध्ये। आज ॲक्सिडेंटचे प्रकार वाढत आहेत आणि आज बाहेरून आलेले गाड्या ग्रामपंचायतच्या समोरच उभे ठेवल्या जात आहेत। मग आपल्या ये जा करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। मग हे कुठंतरी थांबवलं पाहिजे ना। आलापल्लीतली ग्रामपंचायत जिल्ह्यातून सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। मिनी मंत्रालय म्हटल्या जातो ग्रामपंचायतला। मग ग्रामपंचायत स्तरावर जर योग्य न्याय मिळत नसेल तर मग न्यायाची भीक आम्ही कुठे मागू? माजी सरपंच अज्जू पठाण यांच्याशी आपण बातचीत करू की भाई 2 दिवस झाले आणि तुमच्याजवळ कोणते अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? 11/9/2005 आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे आणि 10 तारखेला दुपारी 11 वाजता व्हिडिओ साहेब, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक हे होते आणि त्या लोकांना मी सांगितलं की त्यांना की एकही मजुरी मिळालेली नाही। तेंदूपत्त्याचे जे एग्रीमेंट झालेलं आहे फ्रॉड आहे, इलिगल एग्रीमेंट केलेले आहे आणि ठेकेदार कोण आहे काय आहे आम्हाला काही माहीत नाही आणि जनतेलाही माहीत नाही। हे लोकांनी आमसभा न घेता हे तेंदू संकलनाचं एग्रीमेंट केलं आहे। एग्रीमेंटमध्ये म्हणजे अनेक चुका आहेत, कारण की एग्रीमेंट असं नव्हतं। एग्रीमेंट काय नोटरी वगैरे करायला लागते, पण हे नोटरी न करता काही न करता हे लोकांनी तेंदू संकलन स्वतः तोडले। हे लोक ग्रामपंचायत सदस्य आणि सचिव आणि संबंधित सरपंच यांच्यावर दोषीवर कारवाई झाली पाहिजे। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।